सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा अतिशय उत्तम असून रोजगार आणि व्यापारामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना तुम्हाला मोठं यश मिळेल. मुलांकडनं तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल. दुपारनंतर एखाद्या कायदेशीर वादामध्ये विजय मिळाल्यानं तुमच्या मनावरील मोठा भार हलका होईल. चांगल्या कामासाठी तुम्ही पैसे खर्च करणार आहात. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सुखद असेल. तुमच्या आजूबाजूला वातावरण आनंदी असेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करेल. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक चणचण आता संपणार आहे. पुरेसे पैसे हाती आल्यानं तुम्ही आनंदी असाल. तुमचे विरोधक आज पराभूत होतील आणि तुमच्या विरोधात ते काहीच करू शकणार नाहीत. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचे तुम्हाला योग आहेत, परंतु काही कारणानं तुम्हाला प्रवास हा पुढे ढकलावा लागेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही. तुमची तब्येत बिघडण्याची दाट शक्यता आहे. तसेच अनावश्यक वादविवाद देखील होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज भांडणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज काही काळासाठी तुम्हाला निराशा येऊ शकते. एखादी वाईट बातमी ऐकल्यामुळे कदाचित अचानक तुम्हाला प्रवास करावा लागेल, परंतु प्रवासामध्ये तुम्ही सावध राहा आणि सकारात्मक विचार करत राहा. आज नशीब 54% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा फारसा अनुकूल नाही. विशेष करून आज तब्येतीच्या बाबतीमध्ये काही आजार डोकं वर काढतील. त्यासाठी तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच तपासणी करा. आजारी असताना तुम्हाला काही कामं हाती घ्यावी लागतील, त्यामुळे तुम्ही काळजी कराल. कामामुळे आज तुमचा फोकस कुठेही राहणार नाही, परंतु जे काही काम कराल त्यामध्ये तुम्ही दुर्लक्ष बिलकुल करू नका. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज भरपूर काम करणार आहात. तुमच्या कामाचा वेग पाहून विरोधक सुद्धा तुमची प्रशंसा करतील. सरकारी कामं आज पटापट मार्गी लागतील. सासरकडनं तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. संध्याकाळी काही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुम्ही आज वेळेचा सदुपयोग करा. जे काही काम तुम्ही हाती घेतलं आहे त्याला महत्त्वानुसारच मार्गी लावा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा समाधान आणि शांतीचा आहे. राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळेल. तुमचा सरकार आणि सत्तेमधील लोकांशी संबंध राहील, त्यामुळे तुमच्या अनेक गोष्टी मार्गी लागतील. नवीन व्यावसायिक डील होणार आहे, त्यामुळे तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा वाढल्याचं जाणवेल. रात्रीच्या वेळी काही अशी लोक तुम्हाला भेटतील जे तुम्हाला बिलकुल आवडत नाहीत. संध्याकाळी तुम्हाला मुलांकडनं काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जास्त सावध राहावं लागणार आहे, कारण एखादी वस्तू तुमची हरवण्याची किंवा चोरी जाण्याची जास्त भीती आहे. मुलांच्या शिक्षणासंदर्भामध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही आज घेणार आहात. एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. थांबलेलं काम संध्याकाळी तुमचं पूर्ण होईल.
रात्री कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यालयामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या उत्तम संपत्ती प्राप्तीचे योग येत आहेत. रोजगाराच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल. तसेच मान सन्मान प्रतिष्ठा देखील तुमची वाढणार आहे. मुलांबद्दल असलेली जबाबदारी तुम्ही अगदी पूर्ण कराल. आज तुम्हाला प्रवासाचा योग असून त्याचा लाभ देखील तुम्हाला होईल. संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत तुमच्या आवडीच्या लोकांच्या तुमच्याकडे भेटी होतील, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र राहणार आहे. आज काही कारणांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये कटुता येऊ शकते. त्याला गोडव्यामध्ये बदलण्याची कला मात्र तुम्हाला शिकावी लागेल. प्रत्येक कामामध्ये जोडीदाराची तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे तुमची कामं मार्गी लागतील. मुलांकडनं आज एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. थांबलेली कामं संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील. रात्रीचा वेळ मस्तपैकी घरातल्या लोकांसोबत गप्पा मारण्यामध्ये तुमचा जाईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा असल्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल. मात्र आज धावपळ होण्याची तुमची दाट शक्यता आहे. डोळ्यांचे आजार आज डोकं वर काढतील, त्यामुळे काळजी घ्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज शत्रू किंवा विरोधक तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाहीत. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही मुलांची काळजी करण्यामध्ये घालवाल. मुलांची काही कामं होतील आणि ती मार्गीही लागतील. वैवाहिक जीवनातील अडचणी तुमच्या कमी होतील. माहेरच्या नातेवाईकांसोबत आर्थिक देवाणघेवाण तुम्ही करू नका, कारण त्यानं नातेसंबंध बिघडू शकतात. धार्मिक कार्यावरती तुम्ही आज जास्त खर्च करणार आहात. प्रवास करताना सावध राहा, कारण तुमची मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने थोडेसे जपून वापरा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळेल. कामाच्या बाबतीमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळेल. आज सहकारी तुमचा उदो करतील, तसेच तुमचा कामाला देखील प्रचंड हातभार लावतील. सायंकाळच्या वेळी कुठल्याही वादविवादामध्ये तुम्ही शक्यतो पडू नका. रात्री तुमच्या आवडीच्या पाहुण्यांचं स्वागत करण्याचे योग बनतायत. तर मग मित्रांनो, आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.